तर हा मित्रांनो आलेला आहे धमाकेदार IPO. तर तुम्हाला पैसे कमवायचे असेल आणि ह्या चॅनलवरला व्हिडिओ नक्की बघा. तर आजचं टॉपिक आहे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये आलेला आहे धमाकेदार IPO. तर IPO आलेला आहे कॅलिबर कंपनीचा. तर कंपनी काय काम करते, कंपनी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. तर कंपनी काम करते कोल माइन जे मध्ये जे सर्व्हिस असते, तर ती सर्व्हिसचं काम करते. छोटी कंपनी आहे, जास्त मोठी कंपनी नाही, आपली महाराष्ट्रीयन कंपनी आहे. आणि कंपनीचं छोटंच काम आहे, सर्व्हिस वगैरे द्यायची कंपनीमध्ये. आणि सगळ्यात मोठा हिचा जो म्हणजे कस्टमर आहे तो कोल इंडिया आहे. आणि त्याच्यामुळं कंपनी थोडी ट्रस्ट करायसारखी आहे, म्हणजे आपल्याला IPO पुरती कळून घ्या तुम्ही आता. तर सध्या GMP चालू आहे 25%. तर 25% GMP चालू आहे म्हणजे आपल्याला ₹100 एका शेअर मागे आपल्याला प्रॉफिट व्हायचे चान्सेस असू शकते. तर GMP अशी आहे भावांनो, GMP म्हणजे एकर भर जर वावर कोणाचं गावात एकरी निघलं, तर अनुमाने कोणी 8 लाखाला मागतंय, कोणी 8.5 म्हणतंय, कोणी 9 म्हणतंय, एखादा म्हणतो मी 10 लाखात घेईन. पण कोणी कधी कळतं आपल्याला जरी खरेदी विक्री झाली तरीच कळतंय की या माणसाने एवढ्याला वावर घेतलंय, 9 लाखाला घेतलंय का 8 लाखाला घेतलंय. नुसतेच गावात बोंबाटा चालू आता, एवढ्याला मागायला आणि तेवढ्याला मागायला. हे असं अशी याचं नाव आहे GMP. उदाहरणार्थ तुम्हाला कळलंय का? कोणाला घ्यायचं नसतं मग ते उगाच भाव वाढवून देत असते, मग तुम्ही फसता त्याच्यात. याचं नाव आहे GMP. तर GMPच्या भरोश्यावर राहायचं नाही, पण एक अनुमान आहे की एवढी ₹100 आपल्याला भेटू शकते. 100 नाही भेटणार, ₹80 तर भेटन. तर कंपनी तुम्हाला माहिती आहे कोली इंडियामध्ये कामाला आहे, म्हणजे दगडी कोळसा वगैरे ते सर्व्हिस लागत असते ते कंपनीला, तर ते कंपनी प्रोव्हाइड करते. आणि कंपनीची साईज 450 करोडचा आहे. कंपनीचा शेअर ओपन होऊन राहिला आहे 17 तारखेला, क्लोज व्हायला 21 तारखेला. 23 तारखेला अलॉटमेंट भेटायला येईल, नाही तर जर लागला तुम्हाला त्यांना अलॉट तर पैसे कटतील, नाही तर मग तुमचे पैसे रिफंड भेटन. आणि 24 तारखेला लिस्ट व्हायला आहे. तर हे कंपनी झालेलं आहे. आणि कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. 2023 मध्ये 14% प्रॉफिटमध्ये होती. 2025 मध्ये वाढून राहिलंय. 2025 मध्ये 9.1, 2026 मध्ये 9.3. म्हणजे दरवर्षी थोडी ग्रोथ कंपनीची आहे. आणि कंपनीवर कर्ज पण आहे, भरपूर डेट आहे कंपनीवर. तर कंपनी अशी काय डेट फ्री नाही आहे, आणि उधारी बी भरपूर आहे कंपनी. तर ही झाली कंपनीची माहिती. आणि मी माझी माहिती सांगतो की मी म्हणतोय म्हणून तुम्ही शेअर मार्केटमध्ये येऊ नका, तुम्ही थोडंसं नॉलेजच घेऊन या. आणि IPO मध्ये पैसे माणसाला भेटतात, हे आपल्या कानाला खडा. तुमचं प्रॉफिट जर झालं तर कंपनी चांगली आहे. आणि